भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं। सर्वानुमते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। त्यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या दोन्ही प्रदेशाध्यक्षांना स्थान मिळाले। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री झाले, तर मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना सांस्कृतिक कार्य मंत्री करण्यात आले। भाजपमधील एक व्यक्ती एक पद या सूत्रानुसार आता या दोन्ही पदांवर नवीन चेहरे नियुक्त केले जातील। त्यासाठी बावनकुळेंचा उत्तराधिकारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण व रावसाहेब दानवे यांच्यात स्पर्धा आहे, तर शेलार यांच्या उत्तराधिकारी पदासाठी प्रवीण दरेकर, सुनील राणे यांच्यात स्पर्धा आहे। पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होईपर्यंत बावनकुळे व शेलार हे दोघेही पक्षातील पद सोडण्यास तयार नाहीयेत। त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष खदखदत आहे। आता 12 जानेवारीला शिर्डीत पक्षाचं अधिवेशन होत आहे। त्यात नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होते का, हा खरा प्रश्न आहे। काय आहे यामागचं राजकारण, जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तेव्हाच डोंबिवलीतील भाजप आमदार व माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं जाणार असल्याचे संकेत मिळाले होते। फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मराठा नेतृत्व, संघटन कौशल्याचा पुरेसा अनुभव असे निकष लावून त्यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे। ठाणे व कोकणात चव्हाण यांच्यावर भाजपच्या विजयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, ती त्यांनी चोखपणे पार पाडून पक्षाला यश मिळवून दिलंय। म्हणूनही त्यांच्या नावाला पसंती दिल्याचं सांगितलं जातं। भाजपनं नुकतीच संघटन पर्व समितीच्या प्रदेश प्रभारीपदी चव्हाण यांची निवड केली आहे। प्रदेशाध्यक्ष पद नियुक्तीची रंगीत तालीम म्हणून ही जबाबदारी दिल्याचंही सांगितलं जातं। पण प्रदेशाध्यक्ष पदासाठी मराठवाड्यातील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचंही नाव चर्चेत आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांची विधानसभा निवडणूक 2024 संचालन समितीचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळलं। त्यामुळे मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा विजय मिळाला असं सूत्रांचं म्हणणं आहे। यापूर्वी 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना रावसाहेब दानवे यांनी केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडून प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारलं होतं। त्या काळात ग्रामपंचायतींपासून ते सर्व महापालिकांपर्यंत भाजपला घवघवीत यश मिळवून देण्यात फडणवीस यांच्याप्रमाणेच रावसाहेब दानवेंचाही वाटा होता। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झालेत। त्यांचा मुलगा व मुलगी आमदार झालेत, पण त्यांना मंत्रिपद दिलेलं नाहीये। त्यामुळे मराठवाड्यातील मराठा नेतृत्व असलेल्या दानवेंचाही प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचार करावा असा पर्याय भाजपमधील एका गटाकडून सुचवण्यात आलेला आहे। 12 जानेवारीला शिर्डी इथं होणाऱ्या भाजप प्रदेश अधिवेशनात नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते असं भाजपच्या सूत्रांचं म्हणणं आहे। त्यात कुणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पण विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदी राहायचं आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 10 एप्रिल पर्यंत होण्याची शक्यता आहे आणि कदाचित नवे प्रदेशाध्यक्ष अल्पावधीत पक्षासाठी चांगली कामगिरी करू शकणार नाहीत असं कारण त्यासाठी ते देत आहेत। मुंबई अध्यक्षपदावरूनही भाजपमध्ये संघर्षाची स्थिती आहे। कॅबिनेट मंत्रिपद मिळूनही शेलार यांना मुंबई अध्यक्षपदावर कायम राहायचंय। त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे। ते मराठा समाजाचे असून त्यांना मुंबईतील प्रत्येक प्रभागाची माहिती आहे। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांना माजी आमदार सुनील राणे यांची मुंबई अध्यक्षपदावर नियुक्ती करायची आहे, कारण विद्यमान आमदार असूनही विधानसभा निवडणुकीत पक्षानं राणेंना तिकीट नाकारलं होतं। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यानं तेही मुंबईचं अध्यक्षपदावर दावेदारी करतायत। मंत्रिपदाची निराशा झाल्यानंतर योगेश सागर यांच्यासह काही गुजराती भाषिक आमदारही मुंबई अध्यक्षपद मिळवण्यासाठी सक्रिय आहेत। या सर्वांनीच आता आपापल्या परीनं पक्षाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू केली आहे। यात कोण यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण जर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दानवे किंवा चव्हाण हे मराठा समाजातून नेमला तर मुंबईचा अध्यक्ष मात्र बिगर मराठा किंवा अमराठी भाषिक असू शकतो, ही शक्यता दिसते आहे।